ही आहे आपली सुंदर अशी बाल्कनी। सुंदर अशा टेक्स्चरमध्ये पीओपी ची डिझाइन बघायला मिळते। किचन देखील आपल्याला खूप प्रशस्त बघायला मिळतं। मित्रांनो, हा फ्लॅट बघून तुम्ही दुसरीकडे कुठेच जाणार नाही, कारण की हा प्रोजेक्ट एवढा प्रशस्त आणि लॅविश बनवला आहे ना की तुमचं मन तृप्त होऊन जाईल। नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभहाऊस मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिक मध्ये हेरावाडी जवळ 1 फ्लोअर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट। तर चला पूर्ण एक्सप्लोअर करूया। इथे तुम्हाला खालीच अलॉटेड पार्किंग देखील मिळणार आहे। पार्किंग मध्ये तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरेज, त्यासोबतच तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक चार्जिंग व्हेकल असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला चार्जिंग पॉइंट देखील इथे तुम्हाला काढून दिलेले आहेत। तर चला आपण आता पुढे जाऊया। ही आहे आपली लॉबी। इथे तुम्हाला सुंदर अशा लाईट्स देखील इथे बसवून दिलेल्या आहेत। त्यासोबतच इथे आपल्याला लिफ्ट दिलेली आहे। 6 जण इथे आरामात जाऊ शकतात। लिफ्टला बॅटरी बॅकअप देखील दिलेला आहे। तर चला आपण आता सॅम्पल फ्लॅट कडे जाऊया। तर आपण आता आलेलो आहोत आपल्या सॅम्पल फ्लोअर वरती। मी आता लिफ्टने बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे लॉबी मध्ये बघू शकतात सुंदर अशा पीव्हीसी मध्ये तुम्हाला लाईट्स देखील इथे फ्लॅटच्या बाहेर लावून दिलेल्या आहेत। सुंदर अशा टाइल्स आपल्याला इथे फ्रंटला बघायला मिळतात। जो आपला मेन डोर असणार आहे तो ईस्ट वेस्ट फेसिंगचा मेन डोर वुडन फ्रेमिंग मध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि एंट्री केल्यानंतर आपल्याला दिसतो तो प्रशस्त असा हॉल। हॉलची साईज तुम्ही बघू शकतात, खूप मोठ्या साईज मध्ये तुम्हाला हॉल दिलेला आहे। एक वॉल आपल्याला टेक्स्चर केलेली आहे जिथे तुम्ही तुमचं टीव्ही युनिट बसवू शकतात। खूप मोठ्या साईज मध्ये हा हॉल आहे। इथे तुम्हाला व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही, कारण की इथे आपल्याला 2 मोठ्या विंडो ज्या की स्लायडिंगच्या आहेत, त्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील करून दिलेली आहे। त्यासोबतच आपल्याला पूर्ण हॉल मध्ये सुंदर अशा टेक्स्चर मध्ये पीओपी ची डिझाइन बघायला मिळते। त्यासोबतच त्याच्यामध्ये एलईडी लाईट्स देखील बसवून दिल्यामुळे हॉलचा जो लुक आहे तो अप्रतिम असा आपल्याला बघायला मिळतो। हॉल मध्ये तुम्ही अशा प्रकारे सोफा अरेंज करून देखील तुम्हाला खूप चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी मिळणार आहे आणि हॉलला अटॅच आपल्याला एक मोठी बाल्कनी देखील बघायला मिळते। ही आहे आपली सुंदर अशी बाल्कनी। बाल्कनीची साईज तुम्ही बघू शकतात, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला इथे बाल्कनी दिलेली आहे। पूर्ण वॉलला आपल्याला सुंदर अशा टाइल्स देखील बसवून दिलेल्या आहेत। सेफ्टीसाठी सेफ्टी रिलिंग तर तसेच स्टफिंग ग्लास देखील इथे बसवून दिलेले आहेत। वरती तुम्ही बघू शकता सुंदर अशा पीव्हीसी स्ट्रक्चर मध्ये आपल्याला एलईडी लाईट्स देखील इथे बसवून दिलेली आहे। अशी होती आपली हॉलला अटॅच असणारी गॅलरी। आपण आता जाऊया किचन कडे। किचन मध्ये आपण जेव्हा एंट्री करू तर एंट्री करताना सुंदर अशी लाईट आपल्याला इथे वुडन फ्रेमिंग मध्ये इथे बसवून दिलेले आहे। किचन देखील आपल्याला खूप प्रशस्त बघायला मिळतं। पूर्ण एल शेप मध्ये किचन दिलेलं आहे। त्यासोबतच इथे तुम्हाला सिंक दिलेलं आहे। व्हेंटिलेशन साठी 2 विंडो आपल्याला बघायला मिळतात। दोन्ही विंडोची साईज खूप चांगली दिलेली आहे। स्लायडिंगची विंडो आहे, त्यामुळे किचन मध्ये देखील तुम्हाला व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही। पूर्ण किचन मध्ये आपल्याला सिलिंग पर्यंत पूर्ण टाइल्स इथे बसवून दिलेले आहेत। इथे तुम्ही तुमचं फ्रिज अरेंज करू शकतात। या प्रोजेक्ट मध्ये प्रत्येक रूमला आपल्याला वेगवेगळ्या डिझाइन मध्ये पीओपी स्ट्रक्चर बघायला मिळतं। तर तसेच किचन मध्ये देखील आपल्याला दिलेलं आहे जे पीव्हीसी स्ट्रक्चर, त्यामध्ये अशा एलईडी लाईट्स, त्यामुळे पूर्ण जो प्रोजेक्टचा जो लुक आहे तो अप्रतिम असा आपल्याला आज बघायला मिळणार आहे। किचनला देखील आपल्याला ड्राय बाल्कनी अटॅच आहे, ती देखील आपण बघून घेऊया। हा आहे ड्राय बाल्कनीचा डोर। त्याच्या शेजारी तुम्हाला बघू शकतात तुम्हाला इथे देवघरसाठी देखील एक्स्ट्रा स्पेस इथे दिलेला आहे। तिथे वरती तुम्हाला सुंदर अशी लाईट देखील बसवून दिलेली आहे। तर चला आपण आता ड्राय बाल्कनी देखील बघून घेऊया। ही आहे आपली ड्राय बाल्कनी। इथे देखील आपल्याला वरती पीव्हीसी स्ट्रक्चर मध्ये सुंदर अशा लाईट्स बसवून दिलेल्या आहेत। आपल्याला वॉशिंग मशीन साठी एक्स्ट्रा पॉइंट्स देखील काढून दिलेले आहे आणि ड्राय बाल्कनीची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। इथे तुम्हाला अजून एक नळ दिलेला आहे। पूर्ण प्रोजेक्ट मध्ये सेरा कंपनीच्या प्लंबिंग फिटिंग आपल्याला बघायला मिळतात। तर चला आपण आता कॉमन वॉशरूम कडे जाऊया। हा आहे आपला वॉशरूमच्या बाहेर असणारा टेबल टॉप वॉश बेसिंग, जिथे तुम्हाला बघायला मिळतं सुंदर अशा डिझाइन मध्ये वॉश बेसिंग दिलेला आहे। सेरा कंपनीचा आपल्याला इथे पूर्ण प्लंबिंग फिटिंग देखील बसवून दिलेला आहे।
आणि हे आहे आपलं कॉमन वॉशरूम, ते देखील तुम्ही इथे बघून घेऊ शकतात, ज्यामध्ये आपल्याला सुंदर अशा टाईल्स बघायला मिळतात. इंडियन टॉयलेट आपल्याला इथे बसवून दिलेलं आहे, त्यासोबतच डायव्हर्टर, शॉवर सर्व काही बसवून दिलेलं आहे. या बाथरूममध्ये आपल्याला एक्झॉस्ट फॅन देखील बसवून दिलेला आहे. तर असा होता आपला हा कॉमन वॉशरूम. तर चला आपण आता पुढचे बेडरूम्स देखील बघून घेऊया. बेडरूमकडे जाताना आपल्याला जी लॉबी दिलेली आहे तिथे वरती आपल्याला सुंदर अशा टेक्स्चरमध्ये LED लाईट्स देखील बसवून दिलेल्या आहेत. आपण जो आता 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट बघत आहोत त्याचा हा फर्स्ट बेडरूम आहे. हा चिल्ड्रन्स बेडरूम म्हणून त्याचा यूज तुम्ही करू शकतात किंवा गेस्ट म्हणून देखील त्याचा यूज तुम्ही करू शकतात. साईज तुम्ही बघू शकतात, खूप चांगल्या साईजमध्ये आपल्याला हा बेडरूम दिलेला आहे. खाली आपल्याला वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स दिलेल्या आहेत, त्यासोबतच व्हेंटिलेशनसाठी एक मोठी विंडो, याला ग्रेनाइटची फ्रेमिंग, असं सगळ्या काही गोष्टी आपल्याला या बेडरूममध्ये बघायला मिळतात. प्रत्येक रूममध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपल्याला POPचं स्ट्रक्चर बघायला मिळतं. त्यामध्ये सुंदर अशा LED लाईट्स देखील बसवून दिलेल्या आहेत. तर चला आपण आता सेकंड बेडरूमकडे जाऊया. हा आहे आपला सेकंड बेडरूम, जो की मास्टर बेडरूम असणार आहे. आणि या बेडरूमला अटॅच बाल्कनी देखील आपण बघणार आहोत. या बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईजमध्ये आपल्याला हा बेडरूम दिलेला आहे. खाली आपल्याला वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स, व्हेंटिलेशनसाठी एक मोठी विंडो, जी की स्लायडिंगची विंडो आहे, त्याला बाहेरून आपल्याला सेफ्टी रिलीफ देखील बसवून दिलेला आहे. त्यासोबतच आपल्याला सुंदर अशा POP स्ट्रक्चरमध्ये LED लाईट्स आपल्याला या बेडरूममध्ये बघायला मिळतात. त्यासोबतच आपल्याला या मास्टर बेडरूमला अटॅच वॉशरूम देखील आहे. आवश्यक प्लंबिंग फिटिंग देखील तिथे करून दिलेलं आहे, तुम्ही त्या बघू शकतात. सुंदर अशा टाईल्स आपल्याला या बाथरूममध्ये बघायला मिळतात. हँगिंग कमोड, त्यासोबतच सेरा कंपनीच्या प्लंबिंग फिटिंग्स, एक्झॉस्ट फॅन, शॉवर, डायव्हर्टर, अशा सगळ्या काही गोष्टी आपल्याला या बाथरूममध्ये दिलेल्या आहेत. तर चला आपण आता या बेडरूमला अटॅच असणारी बाल्कनी देखील बघून घेऊया. ही आहे आपल्या सेकंड बेडरूमला अटॅच असणारी बाल्कनी. तिची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे. सेफ्टी रिलिंग्स, खाली वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग आणि वरती आपल्याला PVC मध्ये सुंदर अशा LED लाईट्स, अशा सगळ्या काही गोष्टी आपल्याला या बाल्कनीमध्ये बघायला मिळाल्या. आपण आता तिसऱ्या बेडरूमकडे जाणार आहोत. तो तिसरा बेडरूम देखील मास्टर बेडरूम मिळणार आहे. हा आहे आपला थर्ड मास्टर बेडरूम विथ अटॅच बाल्कनी. याची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या साईजमध्ये या बेडरूमची देखील साईज आपल्याला बघायला मिळते. खाली आपल्याला वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग दिलेल्या आहेत. युनिक डिझाईनमध्ये आपल्याला PVC स्ट्रक्चर, त्यासोबतच LED लाईट्स आपल्याला या बेडरूमला देखील मिळणार आहे. व्हेंटिलेशनसाठी एक मोठी विंडो दिलेली आहे, जी की स्लायडिंगची आहे. आणि हा मास्टर बेडरूम असल्यामुळे याला अटॅच आपल्याला बाथरूम देखील बघायला मिळतं, जिथे आपल्याला हँगिंग कमोड बघायला मिळणार आहे. सुंदर अशा टाईल्स आपल्याला या बाथरूममध्ये बघायला मिळतात. शॉवर, डायव्हर्टर, गिझरचे पॉइंट्स, अशा सगळ्या काही आवश्यक प्लंबिंग फिटिंग्स या बाथरूममध्ये आपल्याला करून दिलेल्या आहेत. त्यासोबतच वॉश बेसिंग देखील आपल्याला बाथरूममध्ये बघायला मिळतं. आणि या बेडरूमला अटॅच आपल्याला मोठी बाल्कनी बघायला मिळते. ती सुद्धा तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईजमध्ये आपल्याला ही बाल्कनी दिलेली आहे. सेफ्टी लिंक्स आपल्याला या बाल्कनीमध्ये बघायला मिळतात. खाली आपल्याला वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग आणि वरती आपल्याला PVC मध्ये सुंदर अशा LED लाईट्स देखील बसवून दिलेल्या आहेत. समोरच तुम्ही बघू शकता ओपन स्पेस, जो की गार्डनचा एरिया आहे. त्यामुळे तुम्हाला या प्रोजेक्टला व्हेंटिलेशनचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, कारण की एक साइड पूर्ण जे आहे ते आपल्याला ओपन मिळणार आहे. असा होता आपला हा 3 BHKचा 1 फ्लोअर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट. तर चला आपण याची नियर बायचे लोकेशन्स, प्राइस, स्क्वेअर फीट सगळं काही जाणून घेऊया. आपण जो आता हा 3 BHK 1 फ्लोअर 1 फ्लॅटचा जो प्रोजेक्ट बघितला, हा हिरावाडी सारख्या पूर्ण डेव्हलप एरियामध्ये आहे. त्यासोबतच या प्रोजेक्टपासून स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल सगळं काही अगदी जवळ आहे. या प्रोजेक्टपासून निमाणी बस स्टँड देखील 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. जेम्स स्कूल अँड कॉलेज आपल्या प्रोजेक्टपासून फक्त 200 मीटरच्या अंतरावरती आहे. मीनाताई ठाकरे स्टेडियम आपल्या प्रोजेक्टपासून फक्त 500 मीटरच्या अंतरावरती आहे. त्यासोबतच नाशिक रोड रेल्वे स्टेशन आपल्या प्रोजेक्टपासून फक्त 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. CBS बस स्थानक आपल्या प्रोजेक्टपासून फक्त 6 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. असा होता आपल्या या नियर बायच्या लोकेशन्स. आता आपण प्राइस देखील जाणून घेऊया. आपण जो आता हा 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट बघितला,
या प्रोजेक्टमध्ये फक्त एकच युनिट आता शिल्लक आहे. शेजारी अजून एक अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट चालू आहे, तिथे देखील 6 युनिट अवेलेबल आहे. हा फ्लॅट 1900 स्क्वेअर फीटचा असून याची प्राइस 85 लाख ऑल इन्क्लुझिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्टमध्ये.